धनगांव में पेट्रोल पंप पर संचालक की इंसानियत का बड़ा उदाहरण। 250 से ज्यादा किसानों को कराया भोजन। राज्य में ईंधन की कमी से जहां किसान परेशान हैं, वहीं धनगांव से एक दिल छू लेने वाली खबर सामने आई है। डीजल के लिए घंटों से लाइन में खड़े 250 से अधिक किसानों के लिए पेट्रोल पंप संचालक ने मानवता का अनोखा उदाहरण पेश किया। किसानों को पंप परिसर में ही कड़ी खिचड़ी का भोजन करा दिया। धरमगांव चोपड़ा रोड स्थित पॉवर पेट्रोलियम पर डीजल खत्म होने के कारण किसानों को देर रात तक इंतजार करना पड़ा। किसानों की परेशानी को देखते हुए पंप संचालक चंद्र दिलीप पाटिल ने तुरंत भोजन की व्यवस्था करवाई। करीब 250 से ज्यादा किसानों को बैठाकर कड़ी खिचड़ी परोसी गई। बाद में रात में टैंकर पहुंचने के बाद सभी किसानों को शांतिपूर्वक डीजल का वितरण किया गया। इस मानवीय पहल की पूरे क्षेत्र में जमकर सराहना हो रही है। आज दुपारी 4 वाजल्यापासून शेतकरी उन्हातान्हात तिथे भुकेले बसलेले होते. त्यांना आता पवार पेट्रोलियमतर्फे आम्ही जेवणाची व्यवस्था केली व आता थोड्याच वेळात रात्रीचे 11 वाजलेले आहेत जवळजवळ. आता गाडी येते. आम्ही शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन शेतीचे हंगाम सुरू आहे. आता शेतीच्या कामासाठी आम्ही डिझेल आता पहिले उपलब्ध करून देणार आहे. नंतर या वाहनांना डिझेल उरल्यावर देणार आहे. तरी सर्वांनी आता शांततेत सगळ्यांनी सहकार्य करावे ही विनंती करतो. व ही टंचाई जी थोडी निर्माण झालेली आहे त्याला पंपवाल्यांच्या काही पर्याय नाही आहे. ही सर्व भारतात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. दादा, प्रत्यक्षामध्ये पेट्रोल किंवा डिझेल टंचाई नाही आहे, परंतु शेतकऱ्यांची अचानक कामं निघाली आणि भारतामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यात अचानक असं एक अफवा पसरली की डिझेल किंवा पेट्रोल नाहीये, म्हणून ही गर्दी झाली आहे. एक पेट्रोल पंपचे संचालक म्हणून आपण काय सांगाल? नाही, टंचाई म्हणजे आता हे शेतीच्या सीझन चालू आहे आता फार मोठ्या प्रमाणात आणि शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात डिझेल लागतंय आणि आम्हाला जो माल मिळत होता तो कमी प्रमाणात मिळतोय. त्याच्यामुळे थोडी अडचण येते व काही लोक स्टॉक करून ठेवत आहेत मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे सुद्धा अडचण येते. तरी ती टंचाई 8-15 दिवसात सॉल्व्ह होईल असं वाटतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ही टंचाई नाहीये, परंतु लोकांमध्ये जो गैरसमज पसरला आहे आणि जी अचानक कामं निघाली त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ते शेतीचे जास्त मोठ्या प्रमाणात कामं सुरू असल्यामुळे ही टंचाई कृत्रिम स्वरूपाची आहे. लोक स्टॉक जास्त प्रमाणात करताय. पुढे डिझेल मिळणार नाही या हिशोबाने काही लोक बॅरलच्या बॅरल भरतायत. त्याच्यामुळे थोडी अडचण येते. तरी त्यांच्याही लवकरच सॉल्व्ह होईल आणि शेतकऱ्यांना सर्वांना डिझेल मिळेल ही शाश्वती देतो.